वंदे भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विस्तृत अशा कार्यकारिणीला उपस्थित आदरणीय दादा, सन्माननीय भरगच्च असं व्यासपीठ आणि माझ्या समोर उपस्थित सर्व सिंधुदुर्गामधील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि या कार्यकारिणीला खास करून उपस्थित असणारे सर्व सिंधुदुर्गामधील पत्रकार बंधू भगिनी. खरं तर भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण प्रथा आणि परंपरेप्रमाणे राष्ट्रीय अधिवेशनाच्या नंतर भारतीय जनता पार्टीचं प्रदेशाचे असणारं अधिवेशन आणि त्यानंतर जिल्हास्तरीय अधिवेशन आणि त्यानंतर तालुकास्तरीय अधिवेशन. परंतु काही दिवसापूर्वीच पुण्यामध्ये जे महाराष्ट्र प्रदेशाचं अधिवेशन झालं, त्या अधिवेशनामध्ये विस्तृत पद्धतीने जिल्ह्यामध्ये कार्यकारिणी घ्यावी अशा प्रकारचे संकेत आदरणीय अमितजी, आदरणीय देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेबांनी दिले. आणि त्यामुळेच आताच्या या जिल्हास्तरीय अधिवेशनाच्या नंतर मंडलस्तरीय सुद्धा सर्व ठिकाणी अधिवेशनं घ्यावी आणि या अधिवेशनाच्या माध्यमातून आपण फक्त भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्यांना, भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना यांनाच या अधिवेशनामध्ये बोलवावं असं न करता त्याच्या ठिकाणी त्या मंडळ स्तरावरती असणाऱ्या प्रत्येक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्या विचाराबरोबर असणाऱ्या विचार परिवाराला, एनजीओज आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी आपण अधिवेशनाला बोलवावं अशा प्रकारचं आपल्याला सर्वांना सांगितल्यामुळे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचं हे अधिवेशन आदरणीय दादांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होत आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला एक पुण्यातील अधिवेशनामध्ये जे आपल्याला सर्वांना सूचित केलं गेलं, त्या सूचित केलेल्या काही गोष्टी की ज्या ठळकपणे आपल्यापर्यंत पोहोचाव्यात आणि आपण त्याचं सर्वांनी अनुकरण करावं, त्यामधल्या फक्त दोनच गोष्टी मी आपणास समोर सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आदरणीय अमितजींनी त्या अधिवेशनामध्ये अतिशय स्पष्टपणे सांगितलं की येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत, विधानसभेच्या होणाऱ्या ज्या निवडणुका आहेत, या विधानसभांच्या निवडणुका या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये आणि महायुतीमध्ये होणार आहे हे आपण सर्व कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यावं. मी पुन्हा त्याची पुनरावृत्ती करतोय की प्रत्येक निवडणूक ही कोणाच्या नेतृत्वात, तर ही निवडणूक जी आहे ही निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात आणि महायुतीमध्ये होणार आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांना जे आवश्यक आहे, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला जे आवश्यक आहे, त्या सर्व सूचना आदरणीय अमितजींनी केल्या आणि त्याचंच अनुकरण म्हणून आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आपले नेते मंडळी त्या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या सूचना करतील, परंतु 2019 आपण लक्षात घेतली पाहिजे. 2019 ऑक्टोबर महिना आपण सर्वजण आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री होण्यासाठी प्रत्येक जण झटला
भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता झटला. त्याने प्रत्येकाने तो प्रयत्न केला की आपल्याला विजयाच्या दिशेने जायचं आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की विजयासाठी असणारी जी मॅजिक फिगर लागते ही 145 आहे. त्या 145 पर्यंत आपण पोहोचलो नाही आणि मग आपल्या बरोबर झालेला विश्वासघात याचीच आपण 6 महिने चर्चा करत बसलो. माझी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की ही जी मॅजिक फिगर आहे या मॅजिक फिगर पर्यंत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याने आपण कसे पोहोचू यासाठी आपल्याला सर्वांना काम करण्याची गरज आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने कुठेही गाफील न होता आपल्याला या 3.5 महिन्यामध्ये हा 3.5 महिने जे आहेत ते तुम्हा आम्हा सर्वांसाठी किती महत्वाचे आहेत हे आपण सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे. वर्षानुवर्ष तुम्ही आम्ही सर्वजण अमितजींच्या नेतृत्वामध्ये 100% भाजपाच्या दिशेने जात असताना संघटनात्मक असणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 98,000 बूथ पैकी प्रत्येक बूथ गठीत करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलंय, प्रामाणिकपणे केलंय. त्यामुळे संघटनात्मक दृष्ट्या आपली असणारी ही ताकद या ताकदीला अजून बळकट करण्यासाठी आपल्याला काय करता येऊ शकतं त्या दिशेने तुम्हाला आम्हाला सर्वांना गेलं पाहिजे. आज तुम्ही आणि आम्ही सर्वांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या 3ऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल आपण त्यांचा या संपूर्ण अधिवेशनाच्या निमित्ताने त्यांचा अभिनंदनाचा ठराव केला. आदरणीय दादांचा या रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभेमध्ये त्यांच्या विजयाच्या संदर्भात सुद्धा आपण ठराव केला. परंतु आपल्याला आठवत असेल की कुडाळमधल्या असणाऱ्या एका बैठकीमध्ये आपण सिंधुदुर्गाने ठाम निश्चय केला. सिंधुदुर्गाने असं ठरवलं की भारतीय जनता पार्टीचा खासदार जर या रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये जर आपल्याला निवडून द्यायचं असेल तर सिंधुदुर्गावरती आणि सिंधुदुर्गातल्या संघटनेवरती सर्वात मोठी जबाबदारी आहे. या सिंधुदुर्गातील असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याने हे लक्षात घेतलं पाहिजे की सिंधुदुर्गातूनच आम्हाला 1 लाखापेक्षा जास्त लीड निर्माण करणं अत्यंत गरजेचं. मला सांगायला आनंद होतो की सिंधुदुर्गातले असणारे कर्मठ कार्यकर्ते यांनी सर्वांनी या सर्व गोष्टी ज्या पद्धतीने केल्या आणि त्यामुळे आपण विजयाच्या दिशेने गेलो आणि रत्नागिरीमध्ये असणाऱ्या आपल्या कर्मठ कार्यकर्त्यांनी तिथे समोरच्यांना रोखून धरलं. अशा दोनही कार्यकर्त्यांनी रत्नागिरी असो किंवा सिंधुदुर्गातल्या कार्यकर्त्यांनी दोघांची भूमिका या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने राहिली. आज बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की या विजयामध्ये आदरणीय दादांचा जसा सहभाग आहे तसा रवींद्र चव्हाण यांचा पण सहभाग आहे. मी आपणा सर्वांना विनम्रपणे सांगू इच्छितो की एक कार्यकर्ता त्या गावागावामध्ये असणाऱ्या बूथवरती त्या बूथवरती जर त्याने लढा दिला नसता, त्या गावामधील असणाऱ्या त्या मताधिक्यासाठी जर तो झटकला नसता तर आज हा दिवस जो आहे ना तो दिवस तुम्हाला आम्हाला सर्वांना पाहता आला नाही. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, जो विजय त्याला सर्वाचा शिलेदार जर कोण असतो तर तो गावामधला असणारा तो छोटा कार्यकर्ता असतो आणि त्या कार्यकर्त्यामुळेच हा विजय मिळतो हे आपण सर्वांनी लक्षात घ्या. त्यामुळे आपण लक्षात घ्या की आताही आपल्या समोर असणारी फार चॅलेंजेस आहेत. अनेक जण अनेक गोष्टीची वल्गना करत असतील, परंतु मी वारंवार सांगण्याचा प्रयत्न केलाय की कोकण आणि कोकणातील असणारा आपल्या विचाराचा असणारा उजव्या विचाराचा कार्यकर्ता आणि उजव्या विचाराचा असणारा मतदार हा 100% महायुती बरोबर राहील, 100% भारतीय जनता पार्टी बरोबर राहील. हे वारंवार सांगण्याचा प्रयत्न मी केला. हे मी का सांगतोय, कशासाठी सांगतोय, तर याचं कारण एकमेव आहे की देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये या संपूर्ण कोकणामध्ये 2014 पासून
आजपर्यंतचा असणारा संपूर्ण कालावधी तुमच्या सर्वांच्या लक्षात येत असेल की त्यांनी केलेलं काम किती उजवं होतं हे वारंवार सिद्ध होत आहे. प्रत्येक गोष्ट सिद्ध होते. मी आताच त्या सभागृहामध्ये बऱ्याच दिवसानंतर मला असं वाटतं की करोनाच्या नंतरच्या काळामध्ये मी आल्यानंतर पत्रकार तुम्ही पण बऱ्याच दिवसानंतर आलात का मला माहित नाही, परंतु या सभागृहात आल्यानंतर मला थोडंसं चित्र बदललेलं वाटलं. मी असं म्हटलं, संजू तू नगराध्यक्ष झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीने जे ठरवलं होतं, नगराध्यक्ष झाल्यानंतर जे ठरवलं होतं की इथलं असणारं हे एकमेव नाट्यगृह आहे, हे नाट्यगृह जे कोकणाची ओळख आहे, बॅरिस्टर नागपै यांच्या नावाने आहे, याच्यामध्ये तू बदल कर. संजू मी तुझं या संपूर्ण सभागृहाच्या वतीने आणि सिंधुदुर्गाच्या वतीने फार फार अभिनंदन करतो की हे जे चित्र जे आहे हे बदललेलं चित्र भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष झाल्यामुळे झालं. गिरब साहेब कुठे आहेत मला माहित नाही, आहेत का? ठीक आहे, जरा उभे करा बघू तर. गिरब साहेब पण उभे राहिले. वेंगुर्ल्यातलं चित्र दादा का बदललं, कशासाठी बदललं? वेंगुर्ल्यामध्ये असणारं चित्र बदलायला सुद्धा भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष व्हावा लागला. हे सोपं नाहीये. ही विचाराची असणारी चांगला विचार आणि या सगळ्या गोष्टी चांगलं घडवत राहतो, याची अनेक उदाहरणं ही देता येऊ शकतात. सोपं नाहीये. सत्तांतर आणि सत्तांतराच्या विरोधात मी पुन्हा सांगतो, संजू आणि ही दोघंही सत्ताच्या विरोधात काम करत असताना हे सगळं घडवून आणतात. यासाठी तुमचं सगळ्यांचं कौतुक आहे. सत्तेमध्ये तर सगळेच करतात. पण म्हणून येणारा काळ जो आहे तो कठीण काळ. 2019च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये जो विश्वासघात आमच्या विचाराबरोबर झाला होता, त्या विचार आणि या विचार परिवारातील आम्ही सर्वजण अत्यंत दुःखी होतो. तुम्हाला आम्हाला सर्वांना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आम्ही सर्व या गोष्टीची चर्चा करण्यापेक्षा आम्हाला काय करायला हवं, आमची कार्यकर्त्यांची असणारी फौज, प्रामाणिक फौज, जी कार्यकर्ता म्हणून काम करू शकते, या सगळ्यांनी एकदा तरी दृढ निश्चय करायला हवा. तुम्हाला आम्हाला सर्वांना काय विचार करायला हवा, तर हे सर्वच्या सर्व चित्र जर बदलायचं असेल तर एक चांगलं नेतृत्व जसं देशामध्ये काम करत आहे, त्याच नेतृत्वाबरोबर तुम्हाला आम्हाला सर्वांना महाराष्ट्र पुढे नेणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून सिंधुदुर्गातल्या प्रत्येक कार्यकर्त्याची ही जबाबदारी आहे. कार्यकर्त्याने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की लोकसभेमध्ये काय घडलं, तर लोकसभेमध्ये 98,000 बूथ पैकी बऱ्याच बूथमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये आपण सर्वजण ज्यावेळेला काम करत होतो, 2014 पासून आजपर्यंत पंतप्रधान झाल्या त्यांनी असं म्हटलं, मी जरी देशाचा पंतप्रधान झालो असेल तरी सुद्धा येणाऱ्या काळात जनसेवक म्हणून काम करेल. त्यांनी दुसरंही असं म्हटलं, सबका साथ सबका विकास या मंत्रावरती मी येणाऱ्या काळात काम करेन. असं कुठेच घडलं नाही. त्यांनी कोणतीही योजना या देशामध्ये आणली, त्या प्रत्येक योजना करत असताना सबका साथ सबका विकास या तत्वावरती, या मूळ मंत्रावरती त्यांनी या योजना आणल्या. कारण विचार सांगतो, भारतीय जनता पार्टीचा विचार ज्या मुशीतून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्या मुशीतून तयार झालेले कार्यकर्ते तेच सांगतात की तुम्हाला आम्हाला सर्वांना शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकार आणि सरकारच्या योजना पोहोचवल्या पाहिजे. त्या सर्व योजना करत असताना त्यांनी कुठेही जाती, धर्म या सगळ्या
गोष्टीचा कुठेच विचार केला नाही. असं विचारलं नाही तू कोणत्या जातीतला आहेस किंवा कोणत्याच योजनेमध्ये अशा प्रकारची कुठलीही अट आणि शर्त नव्हती. परंतु आज देशाबाहेरील असणाऱ्या काही शक्ती 2014 पासून आजपर्यंत या अगोदर दहशतवादी कृत्य त्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात होत होती, ज्यांना मोठ्या प्रमाणात आळा बसवण्याचं काम नरेंद्र मोदीजींनी केलं. आणि म्हणून देशाबाहेरील या शक्ती या वेगवेगळ्या पद्धतीने जाती धर्म या सगळ्या गोष्टींचा तिढा कसा या देशामध्ये निर्माण होईल यासाठी काम करतायत. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याने या सर्व गोष्टी जाणून घेतल्या पाहिजे. तुम्हाला आम्हाला सर्वांना या 3.5 महिन्यामध्ये या सर्व गोष्टी जाणून घेऊन आपल्याला 3.5 महिन्यामध्ये पेटून उठून काम करायला हवं. निवडणूक जिंकणं यापेक्षाही निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरे गेलं पाहिजे याचा कुठेतरी विचार करायला हवा. आदरणीय पंतप्रधान जसं म्हणतात आम्हाला प्रत्येक बूथवरची लढाई 51% जिंकली पाहिजे. ज्या ठिकाणी आता निवडणुकीमध्ये आम्हाला 51% पेक्षा जास्त ज्या ठिकाणी मतदान मिळालं आहे ते ठीक आहे. त्या ठिकाणी आपल्याला असा प्रयत्न करायला हवा की त्या ठिकाणी आपण 70 पर्यंत कसे पोहोचू. आणि ज्या ठिकाणी 51% पोहोचलो नाही, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये ओकल होणं फार गरजेचं आहे. तुम्हाला आम्हाला सर्वांना बोलकं होणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला आम्हाला सर्वांना हे सांगितलं पाहिजे की ते पत्रकारही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा सिंधुदुर्गामधील असणारे आद्य पत्रकार जांभेकरांची सुद्धा आठवण करून देणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांना म्हटलं जातं की प्रतिबिंब आरसा, सत्याचा आरसा उमटवणारे असे ते पत्रकार म्हणून त्यांचं नाव लौकिक होतं आणि म्हणून त्यांचं नाव काढलं जातं. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सबका साथ सबका विकास या माध्यमातून प्रत्येक जाती धर्मातील प्रत्येकाला कुठेही डावललं नाही. आपण ज्या 51%च्या लढाईमध्ये आम्ही पाठी राहिलो, असं कोणता बूथ आहे सावंतवाडी मधला की ज्या ठिकाणी आम्ही पाठी राहिलो त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी एका बूथवरती असणारी 500 घरं असू शकतात. मतदान जरी गुप्त असेल तरी या 500 घरांमध्ये आपण स्वतः गेलो पाहिजे आणि त्यांना विचारलं पाहिजे काय रे बाबा असं नरेंद्र मोदींच्या सरकारने असं काय वाईट केलं की तू मतदान करत असताना काँग्रेसला मतदान केलं किंवा महाविकास आघाडीला मतदान केलं. 80 कोटी लोकांना मोफत धान्य आदरणीय पंतप्रधानांनी दिलं. प्रत्येक कोरोनाच्या काळामधील असणाऱ्या प्रत्येकाला व्हॅक्सिन मोफत नरेंद्र मोदीजींनी दिलं. आज तुम्ही आम्ही सर्वजण कोणत्याही जाती धर्मातला असो जो आज श्वास घेतोय हा श्वास आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींमुळे घेतोय. तुम्हाला आम्हाला सर्वांना त्यांच्या घरी जाऊन एक सामाजिक बांधिलकी म्हणून जायला हवं. त्यांना विचारायला हवं बाबा रे काय चूक केली आणि म्हणून तू महायुतीला मतदान केलं नाही हे तुम्हाला सांगितलंच पाहिजे. आपल्याला ही लढाई जी आहे ना ही लढाई एका पक्षाची लढाई राहिली नाही. आता ही लढाई परकीय असणाऱ्या देशाच्या बद्दल वाईट विचार करणाऱ्या या सर्व मंडळी लोकांमध्ये विष पेरण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना सहजपणे जिंकता येत नाही. आणि म्हणून आपण पाहिलं असेल की पूर्वीचं असणारं काँग्रेस युतीचं सरकार हे फक्त जाहीरनाम्यामध्ये लिहायचं गरिबी हटवणार, रोटी कपडा मकान या सर्व गोष्टी देणार. परंतु आदरणीय पंतप्रधानांनी या सर्व गोष्टी दिल्या. 25 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढलं, पुरावे आहेत. आणि असं असताना सुद्धा मला आठवतं ते काँग्रेसचं गव्हर्नमेंट त्यांना जर प्रश्न विचारला तर ते सहजपणे जाहीरनाम्याच्या नंतर
त्यांना प्रश्न विचारल्यानंतर म्हणायचे की ही प्रिंटिंग मिस्टेक असू शकते असे ते वारंवार म्हणायचे. परंतु आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी कधीही प्रिंटिंग मिस्टेक केली नाही. वचननाम्यामधल्या सर्व गोष्टी पूर्ण केल्या. माझी आपणा सर्वांच्या माध्यमातून प्रत्येक कार्यकर्त्याला विनंती आहे की आपल्या सिंधुदुर्गामधील असणारा असा बूथ असेल त्या बूथवरती प्रत्येकाने जाऊन त्या प्रत्येक व्यक्तीच्या घरी जाऊन त्याला असं विचारलंच पाहिजे काय चूक आम्ही केली, आमच्या सरकारची काय चूक आहे हे तुम्ही आम्हाला सांगा. मला खात्री आहे की हा प्रत्येक जण त्याची कदाचित दिशाभूल झालेली आहे. त्याला कोणीतरी वेगळ्या मार्गाला नेण्याचं काम करताय. त्याला जर आपण समजून सांगू शकलो की हे राष्ट्राच्या विरोधी असणारी मंडळी तुमची दिशाभूल करतायत, हे प्रत्येक जण हे तिरंगाला मानणारा प्रत्येक जण आहे. कारण आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की हा देश अखंड राहिला पाहिजे म्हणून झटणारे यापैकी अनेक जण असू शकतात. आणि मग अशा सर्वांना जर तुम्ही आम्ही सर्वजण सांगू शकलो की आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा यांनी सुद्धा आता ज्या ज्या योजना केल्या आहेत त्या सर्व योजना या सुद्धा जाती धर्म या सगळ्या गोष्टी याची कुठेही त्यामध्ये अट नाही. आपण हे लोकांना समजून सांगितलं पाहिजे. लोकांपर्यंत जाणार नाही, लोकांना आपण हे समजून सांगितलं नाही. ज्या ज्या भागांमध्ये आपल्याला युतीला मतदान पडलंय त्या ठिकाणी तर मतदान अजूनही भरघोस मिळेल, परंतु ज्या ठिकाणी पडलं नाही त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला सर्वांना हे समजून सांगितलं पाहिजे. त्या प्रत्येक घरापर्यंत तुम्हाला आम्हाला सर्वांना जायलाच हवं. तर आणि तरच परिवर्तन हे प्रकृतीचा नियम म्हटलं जातं. लोक ज्या पद्धतीने हा जो नेरेटिव्ह पसरवण्याचं काम करतायत, तुम्हाला आम्हाला सर्वांना कार्यकर्ता म्हणून या सर्व गोष्टीचं भान ठेवून थोडंसं जास्त, आता सणांचे दिवस सुरू झाले, 3.5 महिने सणच सण असतील आणि आपण सण ज्या पद्धतीने साजरे करतो प्रत्येक सणाला सुद्धा पॉलिटिकली सण साजरे करण्याची एक सवय लागली पाहिजे. प्रत्येकाने या सणाला सुद्धा पॉलिटिकल मायलेज कसं मिळेल, महायुतीसाठी हे पोषक कसं राहील याचा कुठेतरी विचार येणाऱ्या काळात करणं अत्यंत गरजेचं आहे. मला खात्री आहे की इथला असणारा प्रत्येक जण, या प्रत्येक जणामध्ये एक क्षमता आहे, ताकद आहे. प्रत्येक जण त्या ताकदीचा आहे. मी स्वतः असा विचार करायला हवा की मी येणाऱ्या काळामध्ये किती घरांमध्ये जाईन, किती घरांमधलं मतपरिवर्तन करण्यासाठी माझं योगदान असेल. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्हाला सर्वांना एक वेगळी दिशा देण्याचं काम करते. त्या कोकणामधील असणाऱ्या 39 मतदारसंघामध्ये महायुतीची असणारी ताकद आणि क्षमता ही सर्वांनी जाणून घेतली आहे. परंतु त्याही पेक्षा भारतीय जनता पार्टीच्या असणाऱ्या कार्यकर्त्याची ही जबाबदारी आहे. आदरणीय अमितजींनी हे सांगण्याचा प्रयत्न केला. काय सांगण्याचा प्रयत्न केला की राष्ट्राची चिंता भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता करतोय. राष्ट्राची चिंता येणाऱ्या 30 वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला जर करायची असेल तर महाराष्ट्र सुद्धा जिंकणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि ते आव्हान तुम्हाला आम्हाला आणि कोकणातील असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला उचलून धरलं पाहिजे. या कार्यकारिणीच्या निमित्ताने हे आपण सर्वांनी मिळून एकत्रपणे करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.